करदात्यांची अर्थमंत्र्यांकडून साफ निराशा. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. किरकोळ कर चोरी प्रकरणामध्ये आता शिक्षा नाही तर दंड ठोठावला जाणार. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये हाहाकार. शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण. देशात 1 एप्रिल 2026 नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू होणार. तर आता आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी योजना. काजूच्या उत्पादनाला बळ देणार. भारतीय चंदनाची परिसंस्था टिकवण्यासाठी सुद्धा योजना. देशभरात 7 नवे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार. पुणेकरांसाठी खुशखबर. पुणे मुंबई आणि मुंबई हैदराबाद हायस्पीड ट्रेन धावणार. आता अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त. अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणार. तर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचं सुद्धा बळकटीकरण होणार. आयुर्वेद उत्पादन निर्यातीला बळ देण्यासाठी 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आयुर्वेद फार्मसी अद्ययावत करणार. तर प्रशिक्षणासाठी जामनगर इथे संशोधन संस्था उभारणार. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब उभारणार. PPP या तत्वावर मेडिकल टुरिझम हबला देणार प्रोत्साहन. भारत औषध निर्मितीचं बनणार केंद्र. कर्करोग, मधुमेह यासाठी 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती होणार कमी. मध्यमवर्गीयांना मोठा झटका. व्यावसायिक व्यापाराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. मुंबईमध्ये 19 किलो वजनाचा सिलेंडर 1844 रुपयांना मिळाला. अर्थसंकल्पात तरुणांचे विचार, संकल्प आणि गती. लोकल टू ग्लोबल होण्यासाठी गती मिळणार. पंतप्रधान मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. बजेटमध्ये औद्योगिक सवलती देण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांची बजेटवर प्रतिक्रिया. पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. भाजपच्या पियुष गोयल यांचा दावा. तर तटकरेंनी गोयल यांचा दावा फेटाळला. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर दादा बोलले असते. राष्ट्रवादीचे निर्णय हे राष्ट्रवादीच घेते, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? अजित पवार यांच्या अपघातावर अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली शंका. फडणवीसांचा झेडपी निवडणुकीला प्रचार न करण्याचा निर्णय. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्णय. येत्या 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते फडणवीस. पवारांनी मनात आणलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आवाका मोठा. सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांचं विश्लेषण. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट. रात्री देवगिरी बंगल्यावर केली चर्चा. पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं सांत्वनपर पत्र सुद्धा दिलं. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार. मुंबईमधील जुहूमधील घराबाहेर 4 राऊंड फायर. पोलिसांनी सुरक्षा वाढवली. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. ठाणे कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक. स्थानकावरील 2 प्लॅटफॉर्म बंद होणार. प्लॅटफॉर्म 16 आणि 17 3 महिन्यासाठी बंद. विस्तारीकरण सुरू करण्याच्या कामामुळे आता प्लॅटफॉर्म बंद ठेवण्याचा निर्णय. एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल.
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय. सावध सुरुवातीस नंतर टीम इंडियाचा पाय खोलात.